हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मी तुमची फ्रेंड दीपाली, म्हणजेच गप्पा गोष्टीमधली दीपाली. परत एकदा नवीन एक व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. आय होप तुम्हाला पण आवडत असतील ज्या मी व्हिडिओज टाकते, ज्या स्टोऱ्या शेअर करत असते, तुम्ही पण एन्जॉय करताय. तुमच्यापर्यंत ज्या स्टोऱ्या घेऊन येते त्या तुम्हाला आवडतात. थँक्यू त्याच्याबद्दल. आणि अशाच नवीन नवीन स्टोऱ्या पाठवत राहा तुम्ही मला. त्याच्यातून कसं आहे ना, एक नवीन प्रेरणा मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची, तुमच्यासोबत शेअर करण्याची. तशीच एक स्टोरी मी आज एक घेऊन आलेली आहे. ती आहे जरा हॉरर आहे, म्हणजे ही रिअल लाईफवर आधारित माझ्या लहानपणीची ही स्टोरी आहे. म्हणजे हा अनुभव जो आहे तो माझा रिअल अनुभव आहे. तर ही स्टोरी माझ्या लहानपणीची आहे. म्हणजे मी जेव्हा स्कूलमध्ये होती तेव्हाची. स्कूलमध्ये होती, माझं जे स्कूल होतं त्याच्या बाजूला ना एक बिल्डिंग होती. आणि आम्ही खेळायला वगैरे, जे पी टीचा आपला पिरियड वगैरे असतो त्या टायमिंगला आम्ही असे खेळायला वगैरे जायचो तिथे. तर त्या बिल्डिंगच्या ग्राउंडच्या बाजूला ना 2 मुलं खेळत होते. आणि खेळता खेळताना म्हणजे असं म्हणा थंडीचे दिवस होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे अंधार लवकर पडतो. त्यानंतर त्या मुलांना ना असं अंधार झालेला होता आणि रिफ्लेक्शनमधून ना एका रूममधून असं वेगळं विचित्र दृश्य दिसत होतं. तर ते दृश्य बघून ती जी मुलं होती ती इतकी घाबरलीत ना, अक्षरशः ते पळत सुटले. पळत सुटले म्हणजे त्यांना ना, म्हणजे विश्वास बसत नव्हता. ते जे काय दृश्य बघितलं त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला येऊन सांगितलं की त्या रूममध्ये आम्हाला ना 3 तोंडावाली बाई दिसली. हे जेव्हा त्या पॅरेंट्सने ऐकलं तेव्हा शॉकिंग, की असं कसं होऊ शकतं. तर ते पण दचकलेच खूप म्हणजे. आणि नंतर मग त्यांनी पण म्हणतात ना सगळ्यांना सांगितलं की आमच्या मुलांनी असं बघितलं तसं बघितलं, 3 तोंडाची बाई बघितली. आणि जसं हे म्हणतात ना पसरलं, अफवा जशी पसरते तसं जे पसरलं सगळीकडे, अक्षरशः मी सुद्धा त्या शाळेत जायला मी घाबरायला लागले. कारण ती जी बिल्डिंग होती ना ती माझ्या बरोबर स्कूलच्या बाजूचीच बिल्डिंग होती. त्याच्यामुळे जसं आम्हाला समजलं की असा प्रकार त्या मुलांनी बघितला आहे, तर जेव्हा आमचा पी टी लेक्चर वगैरे असायचं तेव्हा आमचं धाडसच व्हायचं नाही बाहेर ग्राउंडमध्ये जाण्याचं वगैरे. असं वाटायचं की आपल्याला कोणीतरी बघतंय. भले तसं नसेल सुद्धा, पण खूप भीती वाटत होती. मग शेवटी ती अफवा इतकी पसरली. त्यानंतर मग सगळे पॅरेंट्स लोक वगैरे खूप असे चिंता करायला लागले मुलांची. कारण बरीचशीच मुलं म्हणजे सगळे माझे क्लासमेट वगैरे जे होते, अक्षरशः मी सुद्धा शाळेत जायला खूप घाबरायला लागले. त्याच्यामुळे माझे पेरेंट्स, बाकीचे जे माझे फ्रेंड्स होते त्यांचे पेरेंट्स प्रिन्सिपलला भेटले की बाबा हा काय प्रकार चालला आहे, तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. मग ते त्यानंतर जे म्हणतात ना भीती मुलांच्या मनात बसले ती काढायचा प्रयत्न करा. तर तेव्हा मग त्यांनी काय केलं, जे आजूबाजूच्या सोसायटीवाले किंवा आमचे प्रिन्सिपल वगैरे त्यांनी अशी पोलीस कंप्लेंट केली. कारण ती रूम बंद होती. तर ती रूम बंद असल्यामुळे आत कोणी जाऊ शकत नव्हतं. आणि ती रूम बंद असल्यामुळे सगळे प्रश्न होते की आता ही रूम खोलायची कशी. म्हणून बऱ्याचशाच लोकांनी रेफर केलं की तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, कारण पोलीसच असं काहीतरी धाडस करू शकतात. मग आम्ही म्हणजे पॅरेंट्स लोकांनी आमच्या कंप्लेंट केली. मग पोलीस आले. पोलिसांनी पण सगळ्या पॅरेंट्सला वगैरे सांगितलं काही घाबरायचं कारण नाही आहे. मग तरी त्यांनी मग ती रूम म्हणतात ना ओपन केली. रूम ओपन केली, इकडे तिकडे खूप अशी देखरेख केली, काय आहे का, घाबरण्याचं काही कारण आहे का. तर तिथे एक अशी गोष्ट होती की ते ना असं एक म्हणतात ना स्टॅच्यू होता तिथे. आणि स्टॅच्यूला ना असे गंगावन असतं ना ते लेडीज लावतात, तसं गंगावन लावलेलं होतं. पण ते एक नव्हतं, ते 3 लावलेलं होतं. म्हणजे ती रूम होती ना एका पार्लरवालीची रूम होती, जी आपले पार्लर असतात लेडीजचे वगैरे त्याच्यामध्ये. आणि पहिल्या काळात कसं होतं की असे मोठमोठे शॉप वगैरे नव्हते, लेडीज लोक घरातूनच पार्लरचं सगळं ॲडजस्ट करत होते. तर ती लेडी होती ना जी पार्लरची ओनर होती,
ती बाहेरगावी गेलेली होती आणि तिची रूम लॉक होती आणि तिचं ते गंगावन वगैरे होते ते सगळे ते एका स्टॅच्यूला असे लावलेले होते. त्याच्यामुळे जेव्हा संध्याकाळ व्हायची आणि मग त्याच्यावरची जी म्हणतात ना लाईट्स पडत होते, ते लाईट्सचं रिफ्लेक्शन असं होतं की तिथे तीन तोंड दिसत होते आणि स्टॅच्यू लेडीजचा असल्यामुळे सगळे लोक घाबरले. मग पोलिसांनी ते बघितलं की असं काही असू शकतं का. मग त्यांनी ते स्वतः बघितलं संध्याकाळ झाल्यानंतर, तर त्यांना तेच रिफ्लेक्शन दिसलं. मग त्यांनी ॲग्री केलं की बाबा इथे तसं काही नाही आहे, फक्त एक असं स्टॅच्यू आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन पडतं आहे. आणि तेव्हा जे पोलिसांनी सांगितलं सगळ्या पॅरेंट्सला, प्रिन्सिपलला वगैरे की असं काही नाही, मुलांना पण तुम्ही सांगा. तसं मुलांना वगैरे सगळ्यांना सांगितलं. तर झालं असं की ती अफवा आहे ना जी पसरली होती ती मुलांच्या मनातून कधी निघालीच नाही. अक्षरशः माझ्यासुद्धा अजूनही जे म्हणतात ना तीन तोंडाची बाई, जे जे मध्ये मध्ये लहानपणी आमच्या खूप ऐकायला मिळालं होतं, तर ना तेव्हा जो म्हणजे खौफ दहशत जी असते ती अजूनही, म्हणजे तो किस्सा जेव्हा आठवतो ना त्यानंतर म्हणजे वाटतच नाही की ते रिअल नव्हतं वगैरे. कसं आहे, लहान मुलांच्या मनामध्ये जेव्हा अशा कुठली अशी गोष्ट घडते तर ती गोष्ट ना घर करून जाते. त्याच्यामुळे लहान मुलांसमोर अशा गोष्टी येणं फार चुकीचं आहे. कारण ही माझ्या लहानपणीची एक रिअल स्टोरी आहे. भले काही हॉरर नव्हतं, एक नॉर्मल बेसिक होतं, तरीसुद्धा अजूनही मला असं वाटतं की की त्या टायमिंगला जो वेळ होता, जे सगळ्यांसोबत जे घडत होतं ते खूप हॉरेबल होतं. म्हणजे असं वाटतच नव्हतं की तिथे नाही आहे, की असं वाटायचं की मम्मी पप्पा खोटं बोलत आहेत, आम्ही घाबरतोय म्हणून. पण अक्षरशः लिटरली नंतर आम्हाला समजायला लागलं की तिथे तसं काही नाही आहे. असं एक असं फक्त स्टॅच्यू होता त्याच्यानुसार. तर ही स्टोरी जेव्हा आता मी ऐकते तेव्हा असं वाटतं ना की किती आम्ही लहानपणी घाबरत होतो त्या स्टोरीला. बापरे! तसं ही माझ्या आयुष्यातली म्हणजे ना अविस्मरणीय प्रसंग होता हा. तर मला वाटला की मला तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. तर हा प्रसंग जो होता ना माझा, तो खूप म्हणजे माझ्या म्हणतात ना मनाला म्हणजे लागून गेलेला होता. म्हणून मला असं वाटलं की हा जो आहे किस्सा तो तुमच्यापर्यंत मला पोचवायला पाहिजे. कारण कसं आहे ना, जेव्हा अशा स्टोऱ्या आपल्या आयुष्यात ज्या रिअल घडलेल्या असतात तेव्हा आपण जेव्हा शेअर करतो तेव्हा बोलणाऱ्याला किंवा ज्याला शेअर जो करतो त्याला तर भारीच वाटतं आणि जो ऐकणारा असतो त्यालासुद्धा ह्या स्टोऱ्या खूप आवडतात. कारण कसं आहे, जेव्हा आपण कसं एखाद्याची स्टोरी ऐकतो किंवा काय असतं तेव्हा आपल्याला इंटरेस्ट वाढतो त्या ऐकण्यामध्ये. तसंच काहीसं असतं हे. त्याच्यामुळे तुमच्या पण आयुष्यात असे काही स्टोरी घडल्या असतील, कोणताही हास्य, कोण इमोशनल असेल, काही हॉरर असेल, तर प्लीज मला तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगत जा. तर तुम्ही जर मला तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत गेलात तर त्या मी नक्कीच माझ्या चॅनलवरती शेअर करत जाईन. त्याचा आनंद तुम्ही आणि मी किंवा आपले जे प्रेक्षक आहेत ते सगळे घेऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आवर्जून मी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी मला वाटते की आपण जे तिथे छोटंसं जे असतं ना बेल आयकॉन, ते तुम्ही प्रेस करत नाही किंवा क्लिक करत नाही. तर त्याच्यामुळे होतं असं की जेव्हा माझ्या नवीन नवीन स्टोऱ्या येतात ना त्या तुमच्यापर्यंत पोचत नाही. त्याच्यामुळे प्लीज एक घंटी आपण प्रेस करा, तर तुम्हाला माझ्या नवीन नवीन स्टोऱ्या येतील. आणि अशाच आपण नवीन एका स्टोरीबद्दल बरोबर येणारच आहोत नवीन एका व्हिडिओमधून. तोपर्यंत बाय.